वाजेच्या या खळबळजनक दाव्यावर महायुती आणि महाविकास आघाडीकडून काय प्रतिक्रिया समोर येतात त्याही पाहूयात। सचिन वाजेला जर आशीर्वाद होता तो अनिल देशमुखांचा आणि तेव्हाच्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा। त्यामुळे वाजेला नोकरीत कोणी आणलं, त्या नोकरीत पुन्हा घेण्याच्या पेपरवर सह्या कोणी घेतल्या, कोणी केल्या आणि त्याला आशीर्वाद कोणाचा होता हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे। त्यामुळे आज जो सचिन वाजेने आरोप केलाय त्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे। पुन्हा एकदा न्यायालयाला विनंती करून एसआयटी नेमून सचिन वाजेची पुन्हा एकदा चौकशी केली गेली पाहिजे। त्याचं सत्यता इन कॅमेरा रेकॉर्ड केली पाहिजे आणि यामध्ये वेळ प्रसंगी अनिल देशमुखांचा बेल कॅन्सल करून अनिल देशमुखांनी ज्या पद्धतीमध्ये परसेप्शन क्रिएट करून माननीय देवेंद्रजींवरती आरोप करण्याचा प्रयत्न केला त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे। आरोपीच आरोप करत असेल तर त्याला काय अर्थ आहे का? अनिल देशमुखजींच्या वरचा खटला अजून सुरू आहे, त्याला अंतिम निर्णय झालेला नाही, कोणीतरी त्याला दोषी करण्यात अर्थ राहत नाहीये। आणि महत्त्वाचं की टायमिंग, ते कस्टडीमध्ये असताना स्टेटमेंट आहे म्हणून ह्यांचे बोलवते धनी कोण आहे किंवा काय वेगळं त्याच्यामध्ये ठरलं आहे का, या सर्व गोष्टीची पण चर्चा किंवा संशय हे होणारच आहे।